हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. आज आपण बघणार आहोत वर्गो यानी कन्या राशीचं भविष्य की हा महिना तुमच्यासाठी कसा असेल. डिसेंबरचा महिना काय तुम्हाला करायला हवं, काय नाही करायला हवं, या सगळ्या गोष्टी आपण चेक करणार आहोत. सो बहुत ही काय खूप स्मॉल रीडिंग आहे. माझ्या मुलामुळे थोडं माझ्या बोलण्याच्याकडे लक्ष देऊ नका. त्याच्याशी बोलताना मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं मिक्स मिक्स करून त्याच्याशी बोलायला लागतं. त्याच्यामुळे मला अशी सवय लागली आहे. ओके. सो कन्या राशी ज्यांची आहे, ओके, एक कार्ड ऑलरेडी बाहेर आलं. ओके, द वर्ल्ड कार्ड. ओके, हे एक आहे. आणखीन 2 कार्ड्स हवेत मला फक्त. ओके, दोन्ही कार्ड्स आली, 2पेक्षा जास्त आली. 7 ऑफ सॉर्ड्स. मला असं वाटतंय ना की तुमच्या लाईफमध्ये आत्तापर्यंत तुम्ही खूप धोका सहन केला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ना आता स्वतःवरही विश्वास राहिला नाही आहे. तुम्ही खूप निगेटिव्ह माइंडसेटमध्ये असू शकता आत्ता, कारण ही मला सध्याची एनर्जी दिसते तुमची, की तुम्ही कदाचित स्वतःला सुद्धा तितकं लायक समजत नाही आहात आत्ता. तुम्हाला असं वाटतं की सगळ्यात लाईफमध्ये सगळेच धोका देतात आपल्याला. ओके, आणि कुठेतरी तुम्हाला बिट्रेयल खूप जास्त जाणवते, ज्याच्यामुळे तुम्ही खूप जास्त त्रासलेले आहात, अशा पद्धतीचं मला दिसतं आहे. आता त्याच्यापुढे मी सांगते की या महिन्यामध्ये ना हा जो तुमचा स्ट्रेस आहे, त्रासलेपण आहे, जे तुम्ही रात्र झोपत नाही, स्वतःला त्रास करून घेता, हे जे काही सिच्युएशन आहे ना, ती सिच्युएशन एंड होणार आहे. बिकॉज द वर्ल्ड सांगतं की तुम्ही एका व्हिशियस सायकलमधनं आता बाहेर पडत आहात. दिस इज द टाईम की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्ह आणि चांगल्या सर्कलमध्ये, किंवा आपण असं म्हणू की चांगल्या गोष्टींचा चांगला टाईम तर टांगला. आय एम सॉरी. चांगल्या टाईम तुमचा आता येत आहे, अशा पद्धतीचं मला कार्ड सांगत आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या लाईफमध्ये, एक ना स्पिरिच्युअल अवेकनिंगमधनं तुम्ही जाणार आहात. खूप सारं रिअलायझेशन होणार आहे. त्याच्यामुळे कदाचित पहिले 7-8 दिवस किंवा मॅक्सिमम 9 दिवस तुम्ही या निगेटिव्ह एनर्जीमध्ये असाल. बट त्यानंतर सडन रिअलायझेशन तुमच्या लाईफमध्ये अशा काही इन्सिडन्स होतील युनिवर्सकडनं की तुमच्या माइंडमध्ये खूप सारी क्लॅरिटी मिळणार आहे. इट्स ऑल अबाउट की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला आता एक्झॅक्टली काय करायचं आहे, या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना येणार आहे आणि तुम्ही खूप क्लिअर होणार आहात की तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आहे. आणि त्या क्लॅरिटीमुळे तुमच्या लाईफमध्ये एक फायनान्शियल स्टेबल ऑफर येते, ज्याच्यामुळे तुमच्या कष्टाला यश मिळतं आहे. इन सेन्स की तुम्ही जितकी मेहनत घेतली आहे, आता युनिवर्स तुम्हाला त्या मेहनतीचं फळ तुम्हाला देते. जो किंग ऑफ पेंटिकल हा पेंटिकल कमवण्यासाठी जितकी मेहनत घेतो, तर तीच गोष्ट मला इथे दिसते की युनिवर्स तुमची मदत, म्हणजे आपण म्हणतो ना, मेहनतीचं फळ तुम्हाला फायनान्सच्या रूपाने देणार आहे. तर तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी आता वाढेल आणि ती लॉंग टर्ममध्ये असेल. ओके, तर या सगळ्यामध्ये तुम्हाला कोणत्या एनर्जीमध्ये राहायचं नाही आहे, म्हणजे कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे बघूया काय कार्ड्स येत आहेत तुम्हाला गायडन्स. ओके, आपण बघणार आहोत द गार्डन अँड द गेट. ओके, मला असं वाटते की तुम्हाला पूर्ण कल्पना येणार आहे की नेक्स्ट ॲक्शन तुम्हाला काय घ्यायची आहे. सो हे तर मी ऑलरेडी सांगितलं आहे, बट ते मला कार्ड्समध्ये पण त्यांनी दाखवलं आहे. ओके, डोअर टू स्पिरिट अँड मॅजिशियन अँड द मिरर. ओके, तर
तुमच्या लाईफमध्ये आता मनःशांती येते आहे. मनःशांती आल्यामुळे काय होणार आहे, जे तुम्ही विचार कराल, जशा पद्धतीने विचार कराल तशाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होणार, घडणार. तर जर तुम्ही हील होताय, तर परत निगेटिव्ह माइंडसेटमध्ये गेलात तुम्ही, तर तुम्ही निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट कराल. सो इट्स अप टू यू की तुम्हाला काय अट्रॅक्ट करायचं आहे. जर पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करायच्या असतील तर पॉझिटिव्ह एनर्जीचाच विचार करायचा. हा तुमच्यासाठी पहिला मेसेज आहे. आणि दुसरा मेसेज आहे वर्ल्ड अँड कम्युनिटी. जिथं तुम्हाला खूप एकटेपणा वाटत होता तुमच्या लाईफमध्ये, कोणीही कोणाशी बोलावं असं वाटत नव्हतं, कोणाबरोबर फ्रेंडशिप करावीशी वाटत नव्हती, तर आता तुम्ही अशा लोकांना मध्ये मिक्स होणार आहात जे तुमच्या कम्युनिटीमधली आहेत. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीची विचारसरणी ठेवता त्याच पद्धतीचे हे लोक तुमच्या लाईफमध्ये असतील. एखादा ग्रुप जॉईन कराल किंवा रिअलमध्ये कुठेतरी तुम्ही गेट टुगेदर कराल आणि तुम्हाला अशी माणसं मिळतील की ज्यांचा विचार पूर्ण तुमच्यासारखा आहे किंवा सिमिलर आहे. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं फ्रेंड सर्कल वाढेल. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सोशलाइज व्हाल. आत्तापर्यंत जो एकटेपणा तुमच्या लाईफमध्ये होता तो एकटेपणाचा टाईम संपलेला आहे. अगेन वर्ल्ड कार्ड तुम्हाला सांगते की बेस्ट टाईम तुमच्या लाईफमधला, सेलिब्रेशनवाला टाईम तुमच्या लाईफमधला स्टार्ट होतोय. सो जास्त स्वतःला कर्स करू नका, पॉझिटिव्ह राहा, हॅपी राहा. तुमच्या लाईफमध्ये आता एक यू टर्न येतो आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला ही रीडिंग कसं वाटलं? जर तुम्हाला आवडलं असेल, तुमच्या ओळखीचे जे कोणी वर्गो किंवा कन्या राशीचे असतील त्यांना तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. टेक केअर. बाय.